नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात आज टाकी साफ करण्याने होणार आहे. मित्रांनो, पाहता तुम्ही टाकी किती घाण आहे. आता आपल्याला तिला स्वच्छ करायचं म्हणून मी आता टाकीत उतरतोय. मित्रांनो, टाकी तर आता साफ झाली आहे, बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी साफ झाली आहे आता. मित्रांनो, आंघोळ झाल्यानंतर आता आपण संघाच्या शाखेत जाणार आहे. मित्रांनो, आता आपण शाखेतून घरी आलो. मित्रांनो, आता फुलं तोडली कारण की दीदी मध्ये देवपूजा करत होती. मित्रांनो, आता तुम्हाला इथं पुरा कचरा दिसत असेल. काही इकडे आहे, काही या बाजूला पण काही कचरा आहे, तो आता आपण साफ करणार आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता किती पाला गोळा झालेला आहे. हा पूर्ण आपण तिथून साफ करत आलेलो आहे. मित्रांनो, बादलीभर कचरा जमलेला आहे. आता त्याला आपण गटारीत फेकून देऊ. कचरा फेकून झाल्यानंतर देव अगरबत्ती घ्यायला दुकानावर आलो. बाहेर कंपाऊंडमध्ये झाडून झाल्यानंतर तारक मेहता पाहायला सुरुवात केली. आता आमच्या घरात जेवढे मी काच व खिडक्या दरवाजे आहेत ते सर्व पुसून घेतले. काच वगैरे पुसल्यानंतर मॅगी घ्यायला. मित्रांनो, मॅगीचा स्वाद घेता घेता तारक मेहता एन्जॉय करत होतो. मॅगी खाऊन झाल्यानंतर झाडू मारून घेतला. झाडू मारून झाला आणि त्यानंतर आता पोछा मारून घेतोय. पोछा मारून पाहतो तर सोलारचं मीटर बसवण्यासाठी काही माणसं आलेले असतात. त्यांनी ते मीटर बसवून घेतलं. मित्रांनो, सोलारचं मीटर बसवून झाल्यानंतर तारक मेहता पाहता पाहता मी इस्त्री करायला सुरुवात केली. बघू शकता किती कपडे आहेत. मित्रांनो, आता इस्त्री पूर्ण झाली आहे, बघू शकतात. त्यानंतर आता मी टी व्ही पाहायला सुरुवात केली. मित्रांनो, आता आपण चाललो आहे प्रवासाला. प्रवास म्हणजे असं की आता 2 मेपासून आपल्या संघाचे प्राथमिक वर्ग चालू होणार आहे. तिथे आपल्या शाखेतून काही स्वयंसेवक पाठवायचे ते त्यांच्या घरी प्रवास. मित्रांनो, आता संपर्काचं काम पूर्ण झाले. आता आपण जातो आहे घराकडे. त्याआधी आपण घेणार आहे लस्सी घेऊन आता आपण चाललो आहे घरी येऊन लस्सी पिली. त्यानंतर झोपायला गेलो. मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.